आपल्या आजूबाजूला सगळीकडे नुसता डेटा आहे, नाही का? पण या आकड्यांच्या समुद्रात खरंच काही अर्थ दडलेला असतो का? आज आपण हेच बघणार आहोत की गोंधळात टाकणाऱ्या डेटामधून एक स्पष्ट, सोपी आणि आकर्षक कथा कशी तयार करायची. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया. विचार करा की आपल्यासमोर हजारो आकड्यांनी भरलेली एक मोठीची मोठी स्प्रेडशीट आहे. यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचं लपलेलं आहे, पण ते शोधणार कसं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. खरं तर सुरुवातीला डेटा असाच दिसतो. आकड्यांचा एक डोंगर, एक गोंधळ, ज्यातून काहीही समजणं जवळजवळ अशक्य वाटतं. समजा आपल्याला फक्त फुलांच्या पाकळ्या आणि पानांच्या लांबी रुंदीवरून फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती ओळखायच्या आहेत. कसं करणार हे? हेच आपलं आजचं आव्हान आहे. हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला काही योग्य साधनांची गरज लागणार आहे. आणि ही साधनं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर्णनात्मक सांख्यिकीची काही मूलभूत तत्त्वं आहेत. ही आपली डेटा टूलकिट आहे, जी आपल्याला या आकड्यांच्या पलीकडे पाहण्यासाठी मदत करेल. आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात सोपं साधन आहे मीन, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेत सरासरी म्हणतो. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, नाही का? जसं आपण क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाची सरासरी काढतो, अगदी तसंच सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला एकूण संख्यांनी भागायचं. यातून आपल्याला डेटाच्या केंद्राबद्दल एक ढोबळ अंदाज येतो. आता पुढचं साधन आहे मीडियन. याची कल्पना करणं खूप सोपं आहे. समजा आपण सगळ्या संख्यांना एका रांगेत उभं केलंय, लहान ते मोठ्या अशा क्रमानं. तर बरोबर मध्यभागी जी संख्या येईल ना, तीच म्हणजे मीडियन. आता हे महत्त्वाचं का आहे? कारण कधीकधी सरासरी आपल्याला चुकीचं चित्र दाखवू शकते, पण मीडियन म्हणजे मधली संख्या जास्त खरी माहिती देते. कसं? चला बघूया. एक उदाहरण घेऊया. समजा एका कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विचार करू. जर त्या कंपनीच्या सीईओचा पगार करोडोंमध्ये असेल, तर तो सरासरी पगार म्हणजे मीन खूप जास्त वर खेचेल. पण मीडियनवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, कारण तो फक्त रांगेतल्या मधल्या मूल्यावर अवलंबून असतो. त्यामुळे एका ठराविक कर्मचाऱ्याचा पगार किती आहे हे जाणून घेण्यासाठी मीडियन जास्त उपयोगी ठरतो. आणि आपलं तिसरं महत्त्वाचं साधन आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. हे आपल्याला सांगतं की डेटा सरासरीच्या किती जवळ किंवा किती लांब पसरलेला आहे. म्हणजे समजा 2 वर्गांमधल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण सारखेच आहेत, पण एका वर्गात सगळ्यांना जवळपास सारखेच गुण मिळालेत, तर दुसऱ्या वर्गात काहींना खूप जास्त आणि काहींना खूप कमी. हा जो फरक आहे ना, तो आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन सांगतं. डेव्हिएशन कमी म्हणजे सगळे आकडे एकमेकांच्या जवळ आहेत आणि डेव्हिएशन जास्त म्हणजे ते खूप विखुरलेले आहेत. तर आता आपल्याकडे ही साधनं तर आहेत, पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा आपण संपूर्ण डेटाकडे एकाच वेळी पाहणं थांबवतो आणि त्याचे अर्थपूर्ण गट करून त्यांची तुलना करायला लागतो. हेच ह्या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य धोरण आहे. हाच खरा सिक्रेट सॉस आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आणि सरळ आहे. बघा, पहिली पायरी म्हणजे गट करण्यासाठी एक आधार निवडणं, जसं की फुलांची प्रजाती किंवा लोकांचे वयोगट. मग प्रत्येक गटासाठी संबंधित आकडे वेगळे काढायचे. त्यानंतर प्रत्येक गटासाठी आपण आत्ताच शिकलेलो मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. आणि शेवटी या गटांची एकमेकांशी तुलना करायची. बस. हे बघा, ह्या उदाहरणामुळे ही संकल्पना एकदम स्पष्ट होईल. आपण वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांच्या उत्पन्नाची तुलना करू शकतो. यातून आपल्याला सहज कळू शकतं की वयानुसार उत्पन्नात काही फरक पडतो का. अशा प्रकारे गट करून पाहिल्यावरच आपल्याला लपलेले पॅटर्न्स दिसायला लागतात. चला, आता हीच पद्धत आपण आपल्या फुलांच्या कोड्यावर लागू करून बघूया. यासाठी आपण एका खूप प्रसिद्ध डेटासेटचा वापर करणार आहोत, ज्याचं नाव आहे आयरिस डेटासेट. पाहूया की ही पद्धत आपल्याला कशी मदत करते ते. आपलं आव्हान अगदी स्पष्ट आहे. आपल्याकडे 3 प्रजाती आहेत: आयरिस सेटोसा, आयरिस व्हर्सिकलर आणि आयरिस व्हर्जिनिका. आपल्याला फक्त त्यांच्या मापांवरून म्हणजे आकड्यांवरून या तिघांमधला फरक ओळखायचा आहे. आणि हा आहे तो आहा क्षण. जरा या तक्त्याकडे लक्ष द्या. आपण फक्त पाकळीच्या लांबीची सरासरी काढली आहे. आयरिस सेटोसाची सरासरी पाकळीची लांबी खूपच कमी आहे, तर व्हर्जिनिकाची सर्वात जास्त. म्हणजे या आकड्यांमध्ये एक स्पष्ट पॅटर्न आहे. फरक किती मोठा आणि स्पष्ट आहे बघा. आणि जे त्या तक्त्यात दिसलं तेच हा बार चार्ट आपल्याला अगदी डोळ्यासमोर आणून देतो. इथे कोणतीही शंका राहत नाही. 3ही प्रजातींच्या पाकळ्यांच्या लांबीमध्ये किती मोठा फरक आहे. आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालंय. आपण फक्त आकड्यांवरून या प्रजातींमध्ये फरक करू शकतो. आपण हे एका छोट्याशा उदाहरणातून शिकलो, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. हीच प्रक्रिया मोठ्या आणि अगदी गुंतागुंतीच्या डेटासेटवरही लागू होते. ही प्रक्रिया आपल्याला आकड्यांच्या गोंधळातून बाहेर काढून महत्त्वाचं ज्ञान मिळवून देते. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो?
1. कच्चा डेटा सुरुवातीला गोंधळात टाकणारा असतो. 2. मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन सारखी साधी साधनं त्यात सुसूत्रता आणतात. 3. गटांमध्ये विभागणी केल्यानेच आपल्याला दडलेले पॅटर्न्स दिसतात. आणि 4. हीच प्रक्रिया आकड्यांना ज्ञानात बदलते, ज्याच्या आधारावर आपण जास्त चांगले निर्णय घेऊ शकतो. तर पुढच्या वेळी जेव्हा आपल्यासमोर आकडे येतील तेव्हा त्यांच्याकडे फक्त संख्या म्हणून पाहू नका. विचार करा की योग्य साधनं वापरून आणि योग्य प्रश्न विचारून त्यातून कोणती कथा बाहेर काढता येईल. आपल्या आजूबाजूच्या डेटामध्ये असे कितीतरी न उलगडलेले पॅटर्न्स दडलेले असू शकतात जे फक्त शोधण्याची वाट पाहत आहेत.